मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण शिकणार आहोत मराठी बालभारती इयत्ता 4च्या पुस्तकातील 17 नंबरचा धडा म्हणींच्या गमती। आज आपण म्हणींच्या गमती या धड्यांबरोबर काही छान अशा म्हणी सुद्धा अभ्यासणार आहोत। म्हणींच्या गमती। मे महिन्याच्या सुट्टीतला रविवार दुपारची जेवण आटपून मुलं खेळायला बाहेर पडली। मैदानावर पोहोचताच तोवर चंदूची आई त्याला बोलवायला आली। अरे ऊन बिन काय लागतंय का नाही? संध्याकाळचे खेळा की, आता चल घरी। येतो येतो म्हणत चंदू खेळत राहिला। पाठोपाठ संध्याची आई आली। अगये किती तापलंय बघ, वाळू पगळल असं वाटतंय। 5 नंतर खेळा की, ती ओरडून गेली। मुलं पुन्हा लंगडी खेळू लागली। थोड्या वेळात हितेशचे बाबा आले। अरे मुलांनो, सकाळी आणि संध्याकाळी मैदानात खेळायचं, दुपारी कुणाच्या तरी घरी खेळा, ते सगळ्यांना म्हणाले। फक्त थोडा वेळ असे म्हणत हितेश लंगडी घालू लागला। तो 4 पावलं गेला असेल तितक्यात अमीनाचे दादू म्हणजे आजोबा बोलवायला आले। वैतागलेली अमीना म्हणाली, काय हो दादू, कोणीच मोठी माणसं खेळू देईनात, घरी चल करतायत। अशी कशी एकसारखी वागतात ती? दादू हसून म्हणाले, बरोबर आहे बेटा, त्यांना काळजी वाटते तुमची। कुठेही गेलात तरी पळसाला पानं 3च असतात। तर मुलांनो, इथं ह्या पॅसेजमध्ये पळसाला पानं 3च असतात ही काय आहे? म्हण आहे। पुढचा पॅसेज बघू आपण। शाळेत खेळांच्या स्पर्धा सुरू होत्या। बाईंनी नेहमीप्रमाणे वर्गातल्या सगळ्या मुलांना भाग घ्यायला लावला होता। धावण्याची शर्यत सुरू झाली। सुरेश सोडला तर सगळी मुलं जोरात धावत होती। उत्तम चित्र काढणारा सुरेश मैदानी खेळाबाबत आळशी म्हणून प्रसिद्ध होता। साहजिकच तो सगळ्यात शेवटी आला। धापा टाकत तो मुलांच्या घोळक्यात शिरला आणि म्हणाला, अरे खरं तर मी पहिला आला असतो, पण आपल्या मैदानावर लाल माती आहे म्हणजे काय? राजेशने आश्चर्याने विचारले। अरे मी जोरात धावलो असतो तर माझे पांढरे शुभ्र बूट मिळाले असते ना, म्हणून मी हळू धावलो। वा, ह्याला म्हणतात नाचता येईना अंगण वाकडं, घोळक्यातली राजश्री पटकन म्हणाली। म्हणजे इथे ह्या पॅसेजमध्ये सुद्धा नाचता येईना अंगण वाकडं ही काय आहे? म्हण आहे। आणि ह्या म्हणीचा अर्थ होतो की जरी आपल्याला काही सुद्धा येत नसेल तरी आपण त्या गोष्टीतच काहीतरी चूक दाखवतो। म्हणजे याला स्वतःलाच खेळता येत नाही, पण तो काय म्हणतो की ग्राउंडची माती लाल आहे आणि माझी बुटं खराब होतील म्हणून मी हळू पळालो, असं ह्या म्हणीचा अर्थ आहे। आता आपण पुढचा पॅसेज बघू। रवी सकाळी लवकर सोपानच्या घरी आला। सोपानच्या घरातली म्हैस कालच व्याली होती म्हणून खरवस खायला मिळेल असा रवीचा अंदाज होता। सोपान आणि त्याची चुलत भावंड नाश्ता करत होती। प्रत्येकाच्या वाटीतला खरवस पाहून रवीच्या तोंडाला पाणी सुटलं। सोपानची काकू त्याला म्हणाली, रवी चल रे, तू पण कर न्याहारी। नको काकू, मी खूप खाल्लंय। अरे पण गुळ घातलेला खरवस तर घेशील की नाही? नको, माझे दात दुखतात, रवी म्हणाला। खरवशाला कशाला लागतात रे दात? मला माहितीये तुला खरवस किती आवडतो ते। सोपान कालच म्हणाला होता की तू येणार आहेस म्हणून। उगाच ताकाला जाऊन भांड लपवू नये। चल हात धुवून ये, काकू हसत म्हणाली। तर मुलांनो, ह्या पॅसेजमध्ये मधली म्हण आहे ताकाला जाऊन भांड लपवू नये। म्हणजे त्या म्हणीचा अर्थ असा होतो की आपल्याला ती इच्छा करायची असते, आपल्याला ते पाहिजे असतं, पण आपण त्याला उगाच नकार करत असतो। ज्यावेळेस अशी परिस्थिती असते तर त्या परिस्थितीचा अर्थ असा होतो की ताकाला जाऊन भांड लपवू नये, ही अशी एक म्हण आहे। तर मुलांनो, आपण अशाच अजून म्हणींचा अभ्यास करूयात। मुलांनो, ह्याच पुस्तकात पुढे पेज नंबर 61 वर पान नंबर 61 वर काही म्हणी आहेत, त्या म्हणींचा आपण अभ्यास करूयात। इथं बघा, प्राण्यांची चित्र पहा, योग्य प्राण्यांचे नाव गाळलेल्या जागी लिहून म्हणी पूर्ण करा। म्हणजे इथं काही म्हणी दिलेल्या आहेत, तिथे आपल्याला प्राणींचं नाव टाकायचंय आणि म्हणी पूर्ण करायच्या आहेत। तर पहिला बघूयात, आयत्या बिळात। आयत्या बिळात काय म्हण आहे माहिती आहे का तुम्हाला? तर आयत्या बिळात नागोबा। तर अशा पद्धतीने आपण एक म्हण पूर्ण केली। म्हण झाली आहे
आयत्या बिळात नागोबा. आता पुढची म्हण बघूयात आपण. वासरात लंगडी, इथे येईल गाय शहाणी. इथे गायचं चित्र आहे म्हणजे इथे येईल वासरात लंगडी गाय शहाणी. पुढची म्हण बघूयात. टिंब टिंब हाती कोलीत, इथे येईल माकडाच्या हाती कोलीत. पुढची म्हण आहे पाण्यात राहून डॅश डॅश वैर करू नये, तर इथे येईल पाण्यात राहून माशांशी वैर करू नये. पुढची म्हण आहे डॅश डॅश गेला आणि झोपा केला, तर इथे येईल बैल, बैल गेला आणि झोपा केला. त्याच्या आधीची एक म्हण राहिली आहे डॅश डॅश धाव कुंपणापर्यंत, तर तिथे येईल सरड्याची धाव कुंपणापर्यंत. पुढची म्हण आहे डॅश डॅश मैदान जवळ आहे, तर इथे येईल घोड्याला मैदान जवळ आहे. पुढची म्हण आहे डॅश डॅश शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच, तर इथे कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच. पुढची म्हण आहे डॅश डॅश गुळाची चव काय, तर इथे गाढवाला गुळाची चव काय. तर मुलांनो, वेगवेगळ्या म्हणी तुम्हाला आवडल्याच असेल आणि त्यात प्राण्यांच्या नावं